दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मी गेले 5-6 दिवस मीडियामध्ये देखील बघतोय, पेपरमध्ये देखील बघतोय, काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलं आहे की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. दादांत खोटं आहे. पत्रकार मित्रांनो, मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काहींनी तर पार ते 0 आवरमध्ये काढलं. अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले. अरे मी राज्याचा 35 वर्ष काही काळ मी खासदार राहिलो आहे, काही काळ मी आमदार राहिलो आहे, काही काळ मी राज्यमंत्री राहिलो आहे, काही काळ मी विरोधी पक्षनेता राहिलो आहे, काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो आहे. एक जबाबदारी मला पण कळते. एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे. त्याच्या संदर्भात सगळीकडे CCTV कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात. कोण बहुरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे जे काही करतायत त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही. आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं, आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगाणाचा कार्यक्रम माझा होता. खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीन पवारांनी घेतलेला होता. जाताना मला इथनंच जावं लागत होतं. काही जण मला भेटायचं म्हणत होते, ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे. मी म्हणालो की कशाला मुंबईला येता, आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे, रोडवरच आहे, तुम्ही तिथं या, मी तिथं तुम्हाला भेटतो. म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल, मला लोकांना कसा कमी त्रास होईल, कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल, आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न. त्याच्यामध्ये वाटेल ते काही काही जणं सकाळचा 9चा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं. अरे काय केलं? उगीच उचलली जीभ लावली टाळायला. त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं? मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो, मला समाज ओळखतो. मी कुठंही गेलो तरी असं काही, आणि काही कोण म्हणलं मिशाचं लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं. साफ चुकीचं आहे. त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईल. नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना वेगवेगळ्या लोकांनी पार पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. उगीचच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठंही आधार नाही, त्या बातमीचा कुठंही पुरावा नाही, त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेलेत आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे, काही युनिफॉर्म परिधान केलेला आहे. या प्रकारचे ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो, हे निव्वळ माझी बांधणं. मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही, आपलं आपलं विकासाचं काम सांगायचं, आपल्या ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सांगायच्या. आम्ही गरिबांच्या करता करतो, मी महिला मायमाऊली मुली यांच्या करता, युवा युवतींच्या करता करतोय, माझ्या शेतकरी मित्रांच्या करता करतोय, आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही ह्या योजना सगळ्या करतोय. हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा. मी शब्दाचा पक्का आहे. माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललेलो आहोत. मला तेच कळलं नाही. मी मागे देखील ज्यावेळेस वित्त विभागाचं आलं तेव्हा मी 1-2 दिवस गप्प बसलो. मी पुन्हा म्हणलं की बाबा मी गप्प बसलो की काहींना वाटेल की बाबा हे बोलत नाही म्हणजे खरं आहे. पुन्हा मी प्रेस घेतली आणि सगळं सांगितलं की किती आपलं स्थूल उत्पन्न आहे, स्थूल उत्पन्नाच्या किती लोन तुम्हाला काढता येतं,
फायनान्स केंद्र सरकारचे त्यांच्या गाईडलाईन काय वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि दरवर्षी आपला GST कसा काही 1000 कोटीनं वाढतो वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर हे मधी तर इतके दिवस पेपरबाजी चालली, ते कुणी पण उठतंय, कुणी ह्याच्याबद्दल बडबडतंय. त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, कुठं तुम्ही मला बघितलं, कुठल्या विमानामध्ये म्हणे 10 वेळा गेलो आणि अमक्याला भेटलो तमक्याला भेटलो. अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारे एक कार्यकर्ता आहे. मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल. मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही. पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण, मी जरी नाशिकमध्ये कमी येत असलो तरी तुम्हाला माहिती आहे मी खरं स्पष्ट असेल ते बोलतो. परंतु हे जे काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून त्या बातम्या चालवायच्या आणि वृत्तपत्रामध्ये त्या आणायच्या आणि त्याच्यानंतर आमचे जे विरोधक आहेत, ज्यांना आम्ही काम करतोय ते बघवत नाही, ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतोय ते बघवत नाही, ते पूर्णपणे फेक नॅरेटिव्ह सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यामुळं त्या मधल्या काळामध्ये ज्या काही बातम्या आल्या त्याच्यात एकाही बातमीत तसूभर देखील तथ्य नाही. आणि ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल त्यावेळेस मी उघडपणे जाईल. त्याच्यात काही कोणाला घाबरण्याचं माझं कारण नाही. या सगळ्यामध्ये सुप्रिया सुळेंनी आग्रही भूमिका घेतली. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन पार्लमेंट संसदेमध्ये त्या सगळ्या संदर्भात माझे आव्हान आहे ना, संसदेला आव्हान आहे, ते पाहावं, तपासावं. आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल. खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना, कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले आहेत त्यांनी राजकारणात संन्यास घ्यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.